सुरू करू. मी असं करतो, मराठी आणि हिंदी मिक्स करत राहतो. नाही नाही असं नाही, मी मिक्स करत राहतो. कारण काय, मराठी भाषिक लोकांना हिंदी बहुतांशांना कळते, म्हणून ते काय तुम्हाला म्हणजे प्रत्येक गोष्टी मला रिपीट नाही तर करावं लागेल आणि थोडं लोकांना समजलं पण पाहिजे व्यवस्थित. आणि नंतर थोडं इंग्लिशमध्ये थोडक्यात बोलेल. नमस्कार मित्रांनो, आजची या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण सर्व आले, मी स्वागत करतो. आणि मागील काही दिवसापासून जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत काही घडामोडी जे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत आहे, त्या विषयावर थोडं अधिक माहिती आणि बऱ्याच काही जे काही संभ्रम निर्माण करण्यात आलेले आहे, काही चुकीच्या माहिती सुद्धा पसरवण्यात येत आहे आणि खरी परिस्थिती काय आहे नेमकी ही सुद्धा लोकांपर्यंत जावी या अर्थानं, आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा, म्हणजे कोणी काही वेगळ्या अर्थानं काही सांगत असतील, जे काही माहिती देत असतील, ते पण तुमच्यापर्यंत सुद्धा व्यवस्थित हे मांडण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित आहोत. आता बऱ्याच गोष्टी बोलणं झालेलं आहे, म्हणून त्या बॅकग्राऊंड म्हणजे आता काय झालं 2 तारखेला वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी परत परत रिपीट करण्याची गरज नाही. सर्वप्रथम सुरुवात अशी करतो की 30 तारखेला 30 जून 2023 या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक महत्वाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अनेक 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 लोक उपस्थित होते. ही बैठक देवगिरीला झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खूप सारे आमदार तिथे उपस्थित होते, दोन्ही सदनाचे होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुतांश पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते आणि त्या 30 तारखेच्या बैठकीमध्ये सर्वांनी सर्वानुमते श्री अजित अनंतराव पवार यांना आपला नेता म्हणून तिथे निवडला आणि त्यामुळे अजित अनंतराव पवार यांनी 2-3 प्रक्रिया ते नंतर केली. पहिली गोष्ट हे की महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना पत्राद्वारे सूचित केलं. नाही, पहिली प्रक्रिया ही होती की त्यांनी प्रफुल्ल पटेल म्हणजे मला नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट म्हणून त्यांनी नियुक्त केलं आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांना
श्री अजित अनंतराव पवार आमचे विधिमंडळाचे नेते आहे असं माझ्याद्वारे मी त्यांना सूचित केलं. तसेच आम्ही पक्ष म्हणून श्री अनिल भाईदास पाटील यांना प्रतोद व्हीप म्हणून माझ्या सहीद्वारे त्यांना नियुक्त केलं. कंटिन्यू पण केलं, पण परत त्यांना अपॉइंट केलं. सायमल्टेनियसली आम्ही विधान परिषदेचे सभापतीला आम्ही कळवलं की श्री अमोल मिटकरी हे आमचे विधान परिषदेचे प्रतोद व्हीप म्हणून आम्ही त्यांना नियुक्त करत आहोत. आणि महत्वाची बाब ही आहे की आम्ही त्याच दिवशी 30 तारखेला बहुतांश म्हणजे 40च्या सगळं प्लसच आहे. आम्ही त्याच दिवशी आमदारांच्या ऍफिडेव्हिट आणि अनेक मान्यवरांच्या ऍफिडेव्हिटसह इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ला दिल्लीमध्ये आमचा अर्ज पिटिशन अजित पवारांचा नावाचा तिथे आम्ही दाखल केला आहे. म्हणजे 30 तारखेपासून हा विषय जो आज आपण चर्चा करत आहोत ते इलेक्शन कमिशन आणि स्पीकर या दोघांच्या दारावर हा विषय आता पोहोचलेला आहे. आता महत्वाचं आणखीन मला हे म्हणायचं आहे की आम्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत आणि म्हणून ऑटोमॅटिकली पक्ष आहो म्हणून सिंबल आणि बाकीचे जे काही बाकीचे विषय असतात ते आम्हाला हे मिळालं पाहिजे असं आम्ही इलेक्शन कमिशनकडे ही मागणी केलेली आहे. कृपया करून आपला सर्वांना मी कळवू इच्छितो की हे स्प्लिट नाही, हे कुठे वेगळा काही त्याला कारवाई जे काही नावाने तुम्ही जर समजलं तर असं नाही. हा सरळ सरळ पक्षाची मेजॉरिटी ही अजित पवारच्या मागे उभी आहे. लेजिस्लेटिव्ह, ऑर्गनायझेशनल आणि बाकीच्या सामान्य जे काही सभासद असतात त्या सगळ्यांची मेजॉरिटीनं अजित पवारला बॅकिंग आहे असं आम्ही इलेक्शन कमिशनकडे आम्ही पिटिशनद्वारे हे 30 तारखेला आम्ही दाखल केलं आहे. मी तुम्हाला हे सगळ्याविषयी सांगत असताना की मी स्पष्ट करू इच्छितो की काल एक दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक झाली. मी त्याला दुसरं काही नाव देणार नाही. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अधिकृत बैठक नव्हती. त्याच्या मी कारण आपल्याला खुलासावर थोडाफार तरी म्हणजे फॉर युअर अंडरस्टँडिंग मला सांगणं गरजेचं वाटते. आमच्या एक पक्षाचं बंधारण आहे. त्या बंधारणच्या आणि त्याच्या अंतर्गत जे आमच्या
संविधान जे पक्षाचा असतो त्याचे रूल्स आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे आमच्याकडे एक डॉक्युमेंट सगळ्यांच्यासाठी आहे. म्हणजे ते इलेक्शन कमिशन मध्ये फाईल केला गेलेला डॉक्युमेंट असतो. कुठलाही पक्ष रजिस्टर्ड झाल्यानंतर त्याच्या कॉन्स्टिट्यूशन आणि रूल्स हे आम्हाला तयार करावं लागते आणि या कॉन्स्टिट्यूशनच्याच आधारावर सगळी प्रक्रिया म्हणजे कोण टॉप पासून खालपर्यंत म्हणजे पिरामिड स्ट्रक्चर ज्याला म्हणते, खाली फाउंडेशन आणि वर 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 करत आम्ही शिखरपर्यंत पोचतो. हा कॉन्स्टिट्यूशन मध्ये फार स्पष्ट हे दिलेला गेला आहे की पक्षाची निवडणूक हे ब्लॉक पासून शिखरपर्यंत ते करणं आवश्यक आहे. अपॉइंटमेंट नाही चालत त्याच्यात. हे कॉन्स्टिट्यूशन आमचं आहे बंधारण, ते तुम्हाला वेबसाईटवरही मिळू शकते. म्हणजे इलेक्शन कमिशन मध्ये सगळ्या पक्षाचे सगळे डॉक्युमेंट वेबसाईटवर असतात ECIच्या. आणि यामध्ये जे मी म्हणतोय की नेमणुकीचा अधिकारच नाही आहे. मग खालच्या फाउंडेशन जर कोसळला की नाही तर वरचा सगळं स्ट्रक्चरच फॉल्टी आहे आणि कोसळू शकते आणि कोसळतं. म्हणजे आता ब्लॉक पासून तालुका, जिल्हा, राज्य आणि अनेक राज्यापासून वर. तर मी तुम्हाला फक्त एक माहितीसाठी सांगतो की आमच्या एक सप्टेंबर 2022 मध्ये एक नॅशनल कन्व्हेन्शन झाला. आता नॅशनल कन्व्हेन्शन केव्हा होते? जेव्हा प्रत्येक राज्याची निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होते नंतरच नॅशनल कन्व्हेन्शन होऊ शकते. कारण नॅशनल कन्व्हेन्शनला जाणारा व्यक्ती पहिला इथून निवडून गेला पाहिजे ना. जो राज्याचे इलेक्शन होईल तर ते डेलिगेट, समजा मी गोंदिया जिल्ह्याच्या आहे तर गोंदिया जिल्ह्याच्या डेलिगेट मुंबईला येईल, तेव्हा मुंबईचे इलेक्शन होईल आणि मुंबईच्या इलेक्शन झाल्यानंतर ते डेलिगेट इलेक्ट करतील आणि वर पाठवतील. आता एक टेक्निकल गोष्ट आहे पण हे महत्वाची आहे. शेवटी कॉन्स्टिट्यूशन आणि जे आमचे रूल्स आहे त्याप्रमाणे हे स्ट्रक्चर यामध्ये स्पष्टपणे दिलं आहे. आणि म्हणून काल जी बैठक झाली आणि त्याच्या अगोदर जे 2022 सप्टेंबर 2022चे अधिवेशन, आता 2022च्या अधिवेशन झालं तरी हे खुलं अधिवेशन होता. नेमके कोण डेलिगेट, महाराष्ट्राची अजूनही तुम्हाला सगळ्यांना इथे माहिती तुम्ही घेऊ शकतात कारण मुंबईतच तुम्हाला ही माहिती मिळणार आहे की अजून आमच्या राज्याची निवडणुकीची प्रक्रिया अजून सुरू झाली. अजून 2-3-4 जिल्ह्यामध्ये प्रोसेस चालू आहे. तर महाराष्ट्राचीच इलेक्शन झाली नाही. कुठल्याही राज्यामध्ये हे तर इथे तर थोडाफार महाराष्ट्रामध्ये तर काही जिल्ह्यामध्ये काही सभासद नोंदणी हे वगैरे वगैरे आमच्याकडून पुस्तकं जातात, पुस्तकं येत सुद्धा नाही. आता आम्ही अनेक वर्ष काम करत असताना आम्हाला सगळ्यांना म्हणजे जितके या मंचकावर बसलेले आहेत सगळ्यांना माहीत आहे समीक्षा बैठका व्हायची पण अजून आमची प्रक्रिया कुठेही पोचलेली नाही. आणि बाकीचे तर आता मी राष्ट्रीय पातळीवर एवढा वर्ष संघटनेचाच मी पदाधिकारी असल्यामुळे सगळ्या राज्यांची सप्टेंबर 2022 मध्ये माझ्या स्वाक्षरी ते सगळे मी राज्यांचे प्रमुख निवडले आहे. निवडले म्हणजे ॲडॉक म्हणजे तुम्ही अमुक या राज्याच्या तुम्ही त्या राज्याच्या त्याच्या अधिकृत जर आमच्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे म्हटलं तर अजिबात नाही. म्हणजे दे आर ऑल अपॉइंटेड प्रेसिडेंट्स ऑफ स्टेट्स, दे आर ऑल अपॉइंटेड, देर इज नो इलेक्शन. कारण इथेच इलेक्शन व्हायचं आहे. मी तर अनेक वर्षापासून पाहतो की आमच्याकडे इलेक्शन झालेलंच नाही आहे
आता ठीक आहे, कुठलाही म्हणजे काही विषय असा इलेक्शन कमिशन समोर आला नाही म्हणून एक 2003 मध्ये आमच्याच एक इलेक्शन कमिशन पुढे प्रसंग आला होता, PA संगमावरती शरद पवार 2003 साली. ते पण डाउनलोड करू शकतात, ते ECIच्या वेबसाईटवर आहे. आणि मग त्याच्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथूनही कळेल. थोडक्यात म्हणायचे हे आहे की आमच्या ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कम्प्लिटली फ्लॉड आहे. अजिबात आमच्या ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरचा ढाचा जे आहे ते स्क्रुटिनी विथस्टँडच करत नाही. आता अशा पार्श्वभूमीमध्ये कोण आता महाराष्ट्राचा जसा अध्यक्ष आहे समजा नॉमिनेटेड आहे, पण नॉमिनेटेड अगेन बाय whom? Nominated by everybody who is structurally flawed all the way. माझ्या सिग्नेचरने गेला आहे, पण माझ्या सिग्नेचरने जरी गेला असेल, माझ्या जर स्ट्रक्चर तेव्हा फ्लॉड असेल, because everybody is appointed by somebody or somebody, but the whole structure of the organization has lacuna and drawback. Therefore, election commission मध्ये अनेक असे प्रसंग आलेले आहे. आमच्या पक्षाच्या एक जुना काळातला एक विषय, त्याशिवाय अनेक वेळा अनेक असे प्रसंग आहेत जेव्हा इलेक्शन कमिशननी वेगवेगळ्या पक्षाच्या अशा परिस्थितीमध्ये निकाल दिले गेले आहे. आता महत्वाचे हे आहे की सुप्रीम कोर्टचा आता आपला महाराष्ट्राचाच एवढा मोठा निकाल आता काही दिवसा अगोदरच लागलेला आहे. 5 जजेसची कॉन्स्टिट्यूशन बेंच खंडपीठ 5 जजेसची त्यांनीच आपलाच महाराष्ट्राच्या आत्ताच मागच्या वर्षाचा जे काही प्रकरण होता त्याच्या अनुषंगाने त्यांनी एक निकाल दिला आहे. आणि त्या निकालामध्ये कोर्टाने जे सांगितलेलं आहे त्याचे जास्त मी नाही वाचत, कारण ते पण जजमेंट तुम्ही सगळ्या लोकांनी खूप सारा अभ्यास केला असेल. पॉलिटिकल पार्टी म्हणजे त्याच्या जजमेंट मधला एक काही 2-4 लाईनच कोट करतो. पॉलिटिकल पार्टी अँड लेजिस्लेचर पार्टी कॅनॉट बी कॉन्फ्लेटेड, म्हणजे मिक्सअप नाही होत. The contention of the respondents that political party and legislature party is inextricably intertwined is erroneous. म्हणजे दोन्ही एकमेकांशी जुळलेले आहे हे म्हणणं चुकीचं राहील. पॉलिटिकल अँड लेजिस्लेचर पार्टी आणि त्याचे कारण त्यांनी दिले. पार्लमेंट इन इट्स कॉन्स्टिट्यूएंट कॅपॅसिटी वॉज कॉन्शियस ऑफ द नेसेसिटी of not allowing anti-defection laws to stifle intra-party dissent and the freedom of expression of legislators. म्हणजे तुमच्या पक्षांतर्गत काही विषय आले तर तुम्ही म्हणजे आमदारांचा किंवा जनप्रतिनिधीचा पक्षाच्या आदेशाप्रमाणे त्यांना म्हणजे बोलता येत नाही, काही कृती त्यांना करता येत नाही, असा होऊ शकत नाही, ही सुप्रीम कोर्टने एक पार्ट सांगितलेला आहे. इट वॉज विथ दिस ऑब्जेक्टिव्ह दॅट डिफेन्सेस ऑफ मर्जर अँड स्प्लिट विच वॉज लेटर ऑमिटेड वर इंट्रोड्युस्ड. म्हणजे आम्हाला कुठल्या पक्षामध्ये मर्ज करायचे असेल, कुठला आम्हाला तुकडा करून आम्हाला कुठल्या पक्षामध्ये जायचं असेल, त्या वेगळा आम्हाला काही कृती करायची असेल, तो पार्ट कम्प्लिटली वेगळा आहे. पण इंट्रा पार्टी विदिन पार्टी काही डिफरन्सेस असेल किंवा काही व्ह्यू असेल किंवा मेजॉरिटीचा काही व्ह्यू असेल, ते कुठे यामध्ये या सुप्रीम कोर्टच्या लेटेस्ट जजमेंट प्रमाणे थांबवता येत नाही. The 10th schedule confers legitimacy to the actions of legislators which would otherwise lead to disqualification if a substantial number of legislators, 2/3 in the case of merger and 1/3 in the case of erstwhile provision of a split.
डिसअग्री विथ द पॉलिटिकल पार्टी. म्हणजे इथे काय आहे, म्हणजे स्प्लिट मर्जर त्याच्यासाठी तुम्ही 10 शेड्यूलचा वापर तुम्ही केला, ते यार्डस्टिकचा यूज केला तर ते समजू शकतो. पण सुप्रीम कोर्टने व्हेरी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की कुठेही तुम्हाला इंट्रा पार्टीमध्ये जे काही तुम्हाला डिफरन्सेस किंवा त्याच्याबद्दल काही तुम्हाला संशोधन निकाल काय जे काय वगैरे वगैरे तुम्हाला करायचं असेल ते तुम्हाला कुठली हरकत नाही. सो म्हणून the 10th schedule recognizes the independent existence of the legislature party to the limited extent of presenting a defense to the actions of the legislators which would otherwise have amounted to defection. म्हणजे थोडक्यात म्हणजे बऱ्याच याच्यात म्हणजे अनेक आय कॅन कीप रिडिंग, पण अगेन ॲज आय सेड दिस एंटायर जजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बेंच ऑफ द सुप्रीम कोर्ट इन द रिसेंट मॅटर ऑफ the Eknath Shinde faction being recognized as the Shiv Sena with the bow and arrow symbol. This is the judgment, the same judgment on the basis of which. आणि again महत्वाची गोष्ट ही आहे, सुप्रीम कोर्टाने तुम्ही हे सगळ्या लोकांना आता म्हणजे खूप आमच्या अगोदर बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीनं ब्रीफिंग मागच्या जे काही काळात तुम्हाला झालं असेल. Who will determine the political party? That is only in the domain of the Election Commission of India. And who will determine actions of the legislators is the domain of the Speaker of the Assembly. हे दोन संस्था, कारण स्पीकर पण संस्था आहे, इलेक्शन कमिशन पण संस्था आहे, constitutional post hai. It cannot be said that the speaker's action or the election commission's actions are not. They have always been upheld by the Supreme Court, because the Supreme Court cannot go into the existence of a political party and the numbers or whatever the other things and how the political party stands recognized, who will lead the political party, वगैरे वगैरे. हे सगळ्या विषयावर महत्वाचा निर्णय एकच संस्था घेऊ शकते, ते आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. आणि म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कडे श्री अजित पवार यांनी 30 तारखेला हे पिटिशन, नुसता कागद नाही आहे, ते पिटिशन आहे, ते पिटिशन दाखल केली आहे की whatever actions he has taken and the people who are with him should be recognized as the political party, and that is the essence. म्हणजे हा त्याचा मूळ हा बेसिस आहे ज्याच्यावर हे सगळे ऍक्शन्स घेतले गेले आहेत. आता तुम्ही लोक अनेक वेळा म्हणजे विचारतात, कालच्या आता मीटिंगच्या म्हणून मी त्याच्या रिटॉर्ट करण्याची गरज नाही आहे, पण जे कालची मीटिंग होती आम्ही प्रेस रिलीज केली होती. आपण काही लोकांनी ते विषय समजून घेतला, काही लोकांच्या लक्षात आला नसेल, म्हणून आजच्या आम्हाला ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश होता की जे काही कालची मीटिंग आणि सबसिक्वेंट ऍक्शन, अजून मला 2-4 गोष्ट बोलायची आहे म्हणून ते होऊ द्या, नंतर आय विल आन्सर सम क्वेश्चन्स. पण आम्हाला एकच म्हणायचं आहे की डिस्क्वालिफिकेशन पिटिशन, आता जयंत पाटील हॅज फाइल्ड disqualification petition against Ajit Pawar and 9 others or 8 others. तर पहिली गोष्ट तर जयंत पाटीलच आमचे अध्यक्ष आहे का? He is not as per our constitution. And if he is not अध्यक्ष as per our constitution, हे कोण नक्की म्हणजे on what basis can he say that I have disqualified so and so? I mean, or take action against so and so on the basis of 10th schedule. तसंच त्याची पिटिशन तशीच आहे आणि दिल्लीत पण तशीच आहे. म्हणून आमच्या म्हणणं सरळ आहे की हे बसतच नाही. कुठल्याही यार्डस्टिक मध्ये, कुठल्याही
तुम्ही याच्या कायद्याच्या तपशील कराल तर हा कुठेही बसत नाही की हे एकही लेजिस्लेटरला डिस्क्वालिफिकेशन प्रोसेस लागू होत आहे. एक मिनिट मला पूर्ण तर करू, मला नंतर आमचा फ्लो जे आहे तुम्हाला जे काही सांगायचं आहे तुम्ही विचारू शकता ना नंतर, आम्ही नक्कीच जे काही टू द बेस्ट ऑफ अवर एबिलिटी आम्ही उत्तर देऊ तुम्हाला. दुसऱ्या महत्वाचं हे आहे की जे काही जर माझ्या अपॉइंटमेंट फ्लॉड आहे तर माझा अधिकारच मला फ्लो होतच नाही ना. मला अधिकार तर माझ्याकडे बाय लॉ आणि बाय कॉन्स्टिट्यूशन असलं पाहिजे. दॅट इज वाय आमच्या स्ट्रक्चर जे आहे, ज्या ढाचा आहे तेच चुकीचं आहे. आता आमच्या मी तुम्हाला अख्खा देशातली आमची कितीतरी, कारण एवढ्या वर्ष तुम्ही सगळ्यांना माहित आहे मीच पाहत आलो ना, एकही राज्यामध्ये किती राज्य आहे, एक अध्यक्ष आहे, अध्यक्षाचा पत्ताच आमच्याकडे आहे, फोन नंबर आहे, त्याच्या पलीकडे कोण त्याची कार्यकारिणी, कोण त्याच्या मागे तुझे माणसं आहे की नाही. काही अध्यक्ष आमच्या रेकॉर्डवर आहे जे अध्यक्षही राहिले नाही, काही सोडून पण गेले असे अध्यक्ष आमच्या अजून रजिस्टरमध्ये नाव चालले, पण आई पक्षातच बोलत नाही, तुम्ही दुसऱ्या पक्षात कोणी का. म्हणजे अशा काही गोष्टी असे पण आहे. म्हणजे अख्खा जर आमच्या स्ट्रक्चर त्याप्रमाणे जर आम्ही करायला गेलो आणि या आमच्या म्हणजे शेवटी आपण काय म्हणतो कुठल्याही गोष्टीत जे आमच्या कॉन्स्टिट्यूशन आहे ते फायनल आहे आणि कॉन्स्टिट्यूशन प्रमाणेच आम्हाला काम करायचं आहे. तो कालची मीटिंग पण जे झाली त्यातला एकही पहिली तर मीटिंगचाच अधिकार नाही आहे आणि मीटिंगच्या नंतर जे काही निर्णय घेतले गेले त्याचा अजिबात म्हणजे कोणावर लागू होत नाही. आता ठीक आहे, तुम्ही अमुकाला काढून टाकला, तमुकाला काढून टाकला, कोणी कोणाला काढू शकत नाही. हे डिसिशन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांना पहिला घ्यावं लागेल आणि त्याच्या नंतरच स्पीकरच्या दारावर जाईल आणि स्पीकरला त्या अनुषंगानं बाकीचे जे काही आता मागच्या जे काही इश्यूज होते त्याप्रमाणेच त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. तोपर्यंत नथिंग इज ऍप्लिकेबल ॲज फार एज एनी ऍक्शन जे काही कोणाला एक्सपेल केलं, अमुक केलं, तमुक केलं, काही अर्थ नाही. सगळे आम्ही जे आहोत ते अधिकृत आहोत. आमच्या पिटिशन प्रमाणे आम्ही मेजॉरिटीमध्ये आहोत आणि त्याप्रमाणे जे काही ऍक्शन्स आम्ही घेत आहोत ते आमच्या बंधारणमध्ये आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या जे काही निकष आहे त्यामध्ये आम्ही बसतो आणि त्यामुळे उलट जे ऍक्शन्स घेतले गेले आहे ते अवैध आहे आणि आम्ही जे काही आज आणि उद्या काम करू ठीक आहे. आम्हाला लेजिटिमसी इलेक्शन कमिशनच्या जे काही निकाल येईल ते आम्ही काही सांगू शकत नाही उद्या काय आहे, पण आम्ही पण अभ्यास केला आहे, आम्ही पण सगळ्या म्हणजे कागदाची तपशील केली आहे. आमच्याकडे जे काही माहिती पूर्णपणे माहिती आहे त्याप्रमाणे अजिबात आम्हाला कुठल्याही बाबतीत आम्ही तांत्रिक किंवा कायद्याच्या बाबतीत आम्ही काही चुकीचा आम्ही मार्गाने गेले आहोत किंवा आमच्या ऍक्शन्स कुठलाही आमच्या त्याच्यामुळे परिणाम आमच्यावर होईल, आमच्या पक्षावर होईल किंवा आमच्या आमदारांच्यावर की बाकीच्या जे काही आमचे लोक आहेत त्यांच्यावर कुठलाही कारवाई करण्याच्या आजच्या क्षणी कुठलाही प्रसंग आणि प्रयत्न म्हणजे ते खरा ठरणार नाही. आता याशिवाय काय एक मिनट बोलता हूँ, अभी एक मिनट अभी नहीं भुजबल साहब आपको पूछ रहा हूँ कुछ एनीथिंग ऐड टू व्हाट आई सेड. हाँ अच्छा ठीक है. आता अब मुझे हिंदी में बोलना है. नहीं एक मिनट फिनिश करता ना बाबा प्लीज जरा 2 मिनिटं. कसं आहे एकदा बोलणं झालं ना तर मला मग परत ते रिपीट करावं. आम्ही कुठे जात नाही ना, पाऊस आहे ना मस्त थांबतो ना. मला हिंदी नहीं हिंदी का मैं थोड़ा संक्षिप्त करता हूँ. एनसीपी के पिछले कुछ दिनों से कुछ
पार्टी के भीतर के जो भी कुछ वारदात है, ये आप सभी लोगों के देश के सामने है। और इस संबंध में मेरा इतना ही कहना है कि 30 तारीख को, इसकी शुरुआत कहां से, 30 तारीख को, 30 जून 2023 को श्री अजीत पवार के देवगिरी पर एक बड़ी मीटिंग हुई। उस मीटिंग में बड़ी संख्या में एमएलएस, एमएलसीज, पार्टी के प्रमुख नेता, कार्यकर्ता बड़े पैमाने पर वहां पर उपस्थित हुए और श्री अजीत पवार के नेतृत्व में हम काम करेंगे, ऐसा उन्होंने फैसला लिया। उसके बाद श्री अजीत पवार ने मुझे राष्ट्रीय कार्याध्यक्ष की जिम्मेदारी वो मुझे सौंपी, जिसके तहत मैंने पार्टी के नाते महाराष्ट्र विधानसभा के अध्यक्ष और महाराष्ट्र विधान परिषद के सभापति दोनों को श्री अजीत पवार के विधान मंडल, मतलब विधान सभा और विधान परिषद के जो हमारे पार्लियामेंट्री पार्टी लीडर के नाते, उनको लेजिस्लेटिव पार्टी के लीडर के नाते उनको हमने नियुक्त किया है, चुना है, ऐसा हमने वहां पर पेश किया है। और साथ साथ में विधानसभा के अध्यक्ष को सूचित किया कि श्री अनिल भाईदास पाटिल वो हमारे व्हिप रहेंगे, प्रतोद रहेंगे और विधान परिषद में श्री अमोल मित्तल रहेंगे। उसी दिन हमने दिल्ली में चीफ इलेक्शन कमीशन के सामने एक पिटीशन द्वारा श्री अजीत पवार के नेतृत्व में हम ऐसे ऐसे तरह से हम लोगों ने काम करना है और इसलिए हमको पार्टी की मान्यता और चिन्ह हमको मिलना चाहिए। और उसी दिन हमने वहां पर 30 तारीख को पिटीशन एफिडेविट्स के साथ विधायकों की भी और बहुत सारे और लोगों की एफिडेविट्स के साथ हमने वहां प्रस्तुत किए। उसके पश्चात मैं ये कहना चाहूंगा कि ये प्रक्रिया तो ये है, पर हमारे कॉन्स्टिट्यूशन है पार्टी का। कॉन्स्टिट्यूशन मतलब पार्टी का जो संविधान और उसके तहत रूल्स हैं जो इलेक्शन कमीशन के पास रजिस्टर होता है, हर पार्टी को देना होता है, वो उनकी वेबसाइट पे भी है। हमारा भी कॉन्स्टिट्यूशन आपको इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया की वेबसाइट पे उपलब्ध होगा। उस कॉन्स्टिट्यूशन के तहत पार्टी में हर स्तर पे चुनाव आवश्यक है और वो पिरामिड स्ट्रक्चर जिसको बोलते हैं, नीचे से पिरामिड बढ़ते बढ़ते शिखर तक जाता है। उस पिरामिड स्ट्रक्चर में चुनाव हमको करना अनिवार्य होता है। आप सभी लोग जानते हैं कि ये चुनाव की प्रक्रिया कई वर्षों से, कई मुझे तो याद नहीं है, कई वर्षों से हमारे पार्टी में हुई नहीं। और इसलिए जो भी हमने अभी, जो भी हमारे, जैसे महाराष्ट्र के भी हमारे अध्यक्ष हैं, वो चुने नहीं गए हैं क्योंकि हमारे कॉन्स्टिट्यूशन में चुनाव है। हमारे कॉन्स्टिट्यूशन में मनोनीत करने का अधिकार नहीं है। भले वो चुनाव में कोई और उनके खिलाफ में खड़ा ना हो, वो चुनाव मतलब फिजिकल वोटिंग हो ना हो, लेकिन प्रोसेस पूरी चुनाव की ये फॉलो करना पड़ता है, तभी चुनाव वो संभव होता है। मेंबरशिप होनी चाहिए। हमारे यहाँ पर हम खुद देखते हैं कि मेंबरशिप की प्रक्रिया भी अभी पूरी नहीं हुई है। कई किताबें आती है, वो मेंबर है, पर फिर भी जिले में अभी चुनाव की प्रक्रिया भी नहीं है और कितने सालों से नहीं हुई है। तो इसलिए हमारा ये कहना है कि मनोनीत जो भी लोग हैं वो सिर्फ कागज पे है, मगर उनको संवैधानिक, हमारे पार्टी के संविधान के हिसाब से 0 अधिकार है। और ये जो अभी जैसे महाराष्ट्र के अध्यक्ष, क्योंकि हम यहाँ मुंबई में बात कर रहे हैं, महाराष्ट्र के अध्यक्ष मेरे हस्ताक्षर से ही मैंने उनको अपॉइंट किया है, वो भी एडहॉक किया है। मतलब एडहॉक मतलब कोई चुनाव नहीं हुआ मतलब एडहॉक हुए, वो कोई
मतलब जब तक पार्टी चाहेगी तब तक, अगर हस्ताक्षर से ही चुनाव अध्यक्ष बना तो मतलब हस्ताक्षर से रिमूव भी हो जाएंगे। तो वो इस टाइप की हमारा आज का एक जो भी ढांचा है पूरे देश में ये इसी तरह का है। और राज्यों में तो यहाँ तो फिर भी पार्टी बड़ी है, बाकी राज्यों में तो कोई हमारा अध्यक्ष है, कई अध्यक्ष तो हमारे रजिस्टर में नाम होगा, वो अध्यक्ष पार्टी में भी नहीं है। कोई बॉडी तो है ही नहीं, शायद वो अध्यक्ष भी एक्टिव मेंबर है कि नहीं पार्टी का वो भी मालूम नहीं। कोई रिकॉर्ड ही नहीं है किसी तरह से कि भाई वो पार्टी उस जिले में उस स्टेट में काम कर रही है कि नहीं। तो इस तरह से जो भी कुछ हमारे पार्टी का जो स्ट्रक्चर है ये हमारे पार्टी के संविधान के हिसाब से ये सही नहीं है। और हमने अभी आपको इसके पहले सुप्रीम कोर्ट का जो अभी रिसेंट फैसला हुआ था एकनाथ शिंदे जी के अभी इस केस के बारे में 5 जजों के कॉन्स्टिट्यूशन बेंच ने खंडपीठ ने वो जजमेंट दिया। उसके मैंने पहलू बताए कि पार्टी के भीतर मतभेद अगर हो तो उसको किस तरह से हैंडल किया जा सकता है, और पार्टी को तोड़ना है, अगर आपको स्प्लिट करना है या और कोई पार्टी में मर्ज करना है तो उसके प्रावधान अलग है, उसमें 10th शेड्यूल और ये सब बातें लागू होती। इंट्रा पार्टी का कोई फैसला होता है, इसलिए नहीं। और इसलिए हमने क्या किया है, हमने सीधा जो भी मीटिंग हुई उसका हमने इलेक्शन कमीशन, क्योंकि इसकी प्लेटफॉर्म ही वही है, कौन तय करेगा कि पार्टी है कि नहीं, किसके पास है, किसके ज्यादा नंबर है, तो ये फैसला केवल इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया ही कर सकता है। इसलिए हमने 30 तारीख को मीटिंग के बाद उसी दिन हमने वहां पर दायर कर दिया। और इलेक्शन कमीशन के बाद जो भी कुछ फैसला अगर करना और चीजों का, विधायकों का हो या बाकी चीजों का हो, वो लेजिस्लेटिव मतलब स्पीकर के दायरे में जाता है और ये किसी और कोई डोमेन में नहीं जाता है। इलेक्शन कमीशन और स्पीकर ये दोनों स्वायत्त संस्थाएं हैं संविधान के, अपने भारत के संविधान के तहत, और इसलिए उसमें कोई कोर्ट का या बाकी चीजों का कोई हस्तक्षेप नहीं हो सकता है। वो पश्चात कुछ अगर किसी को उनके फैसले के पश्चात किसी को जाना हो तो बात अलग है, लेकिन अभी के जो खंडपीठ का 5 जज बेंच का कॉन्स्टिट्यूशन बेंच के जजमेंट के आधार पर यह फैसला हुआ है। और इसलिए हमारी पार्टी में कोई स्प्लिटअप नहीं कर रहे हैं, हम कोई मर्ज नहीं कर रहे हैं, कोई दूसरी पार्टी में नहीं जा रहे हैं। हम ये केवल कह रहे हैं बाय मेजोरिटी ये पार्टी हमारे जो लोगों ने जो जिस तरह से फैसला किया उसको मान्यता प्राप्त होनी चाहिए। इसके अलावा अगर आप बाकी की बातें भी देखेंगे तो पूरा मिला जुला कर अभी जब सारे लोग ही मतलब जब चुनाव की प्रक्रिया हुई है, कौन हमारे अभी अधिवेशन होते हैं, अधिवेशन में कौन आया कौन नहीं गया कोई हमको मालूम नहीं, केवल खाली अगर अधिवेशन को ही मान्यता देना होगा तो कैसे काम हो सकता है। तो इसलिए हमने पूरी प्रक्रिया एक कानूनी तौर से भी, हमारे संविधान के तौर से भी और बाकी जो भी एक नियम जो होते हैं उसके हिसाब से हमने सारी प्रक्रिया को पूरी किया है। और इसलिए कल जैसे कोई एक मीटिंग दिल्ली में हुई, अब मीटिंग कर लीजिए, मीटिंग में तो सवाल ही नहीं है, मीटिंग तो कोई भी सबको अधिकार है, लेकिन उस मीटिंग के तहत कोई फैसले अगर हुए हैं तो वो फैसलों का कोई मायना नहीं रखता है जब तक इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया, अगर इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया कुछ और फैसला दे दे तो बात अलग है, लेकिन उस मीटिंग का कोई मायना नहीं है। आज डिस्क्वालिफिकेशन 9 विधायकों का महाराष्ट्र में डाला गया है, हमारे को वहां से पार्टी से दिल्ली से कोई कदम उठाए ऐसा कल की उसमें देखा हमने, इसका कोई मायना नहीं है, क्योंकि अल्टीमेटली टेस्ट ऑफ पॉलिटिकल पार्टी ये केवल और केवल इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को तय करना है। उसके बाद स्पीकर को तय करना है जो भी फैसला उनको क्या किस तरह से लेना है। और इंट्रा पार्टी में कोई स्प्लिट, ये बात अलग है। ये यहाँ इसीलिए मेहरबानी करके बहुत सारे लोग यहाँ पर मैं इसलिए स्पष्ट करना चाहता हूँ कि आंकड़े की बात करते हैं, इसके बाद कितने 36 है 37 है ताकि 2/3 हो गए, वो तो उसका आंकड़ा उससे बहुत बाहर है, वो अलग बात है। इसमें 2/3 का इश्यू ही नहीं है, 40++ है, मगर हम इसलिए भी प्लस कहते हैं क्योंकि और लोग आ रहे हैं, हम उनको आने से क्यों रोके। तो इसलिए
और प्रक्रिया चालू है, मगर हम साथ साथ में ये कहना चाहते हैं कि इंट्रा पार्टी इशू है, इसलिए इसमें नंबर अदरवाइज भी आप उस मतलब अननेसेसरी वो चक्कर है कि भाई हम कितने नंबर है कि इतना नंबर, यहाँ स्प्लिट नहीं हो रही है, बिल्कुल नहीं हो रही है, यहाँ मर्जर किसी और पार्टी में नहीं हो रहा है। इसलिए हमको इस मामले में किसी भी प्रकार से कहीं भी कानूनी या संवैधानिक अड़चन नहीं है। और ये बात 5 बेंच सुप्रीम कोर्ट की बेंच ने ये अभी कुछ ही महीनों के पहले ये अपना ये फैसला दिया है, और उसी फैसले के तहत सारा कानूनी अध्ययन करके सारी बातों की जानकारी लेकर उसको हमने उस आधार पर फैसला लिया है। अब एक एक करके बोलोगे तो अच्छा रहेगा, एक एक करके बोलो। असं आहे, आमच्या पक्षाचं एक संविधान आहे, तेच मी वारंवार सांगतो। पक्षाच्या संविधानाप्रमाणे जर घटनाप्रमाणे आणि नियमाप्रमाणे जर काम कुठलाही स्ट्रक्चर झाला नाही तर सगळंच म्हणजे इमारत कशी राहते। इमारतला उभा करण्यासाठी आणि कायम ठेवण्यासाठी तुम्हाला ते आधार जे आमच्या नियमाप्रमाणे पाहिजे ते दिसत नाही। एक एक करके पूछो मैं। पार्टी का जो संवैधानिक ढांचा है उसके तहत अब तक काम नहीं हुआ, नियुक्तियां नहीं हुई, आपकी साइन से होती गई अब तक। तो इस समय में आपने कभी किसी आप सबने संशोधन की मांग की पार्टी प्रमुख से, एक, और दूसरा कल जो मीटिंग हुई शरद पवार साहब थे, तो क्या उन्होंने अनधिकृत काम किया है? अगर उन्होंने मीटिंग ली है तो कल हमने प्रेस द्वारा रिलीज किया ही था कि कल की मीटिंग अवैध है, क्योंकि कल की मीटिंग वो किसी भी तरह से नियम के बाहर है। और सुनो ना, और ऐसे अगर तथाकथित, मतलब मैं ये नहीं कह रहा हूं कि हम, मतलब हाइपोथेटिकल बोल रहा हूं कि अगर कुछ ऐसा, अगर वो सोचता है कि भी ऐसा है वैसा है, तो फिर वर्किंग कमेटी के मेंबर्स और बाकी के मेंबर्स और मेंबर्स ऑफ पार्लियामेंट ऐसे ही नहीं निकाले जा सकते। ऐसे कोई नियम नहीं है, कोई ऐसा रूल्स में नहीं है, और इसीलिए जब स्ट्रक्चर ही फॉल्टी है, और इसीलिए हमने इलेक्शन कमीशन के द्वारा जो भी हमने पिटीशन की है, इलेक्शन कमीशन को फैसला करने दीजिए ना कि हमारी बात सही है या गलत। भाई एक आदमी आप, उसके बाद आप ठहरो ना भाई। अरे भाई ले रहेगा तो एक इनको बोलने दो ना, फिर आप आइए ना। प्रफुल्ल भाई, जो नागालैंड में आपके विधायक है या दूसरे स्टेट्स में जो विधायक है, उनकी जो कार्यकारिणी है, क्या उनका सपोर्ट आप लोगों को है, या फिर कल जिस तरीके की मीटिंग हुई और कहा गया कि सारे स्टेट के लोगों ने ये प्रस्ताव पारित किया कि आप लोगों की, मेरा कहना आपको यही है कि ये सब हमको जो फाइल करना था वो इलेक्शन कमीशन में कर चुके हैं। अब आप इससे ज्यादा हर चीज, अब हमने इलेक्शन कमीशन में क्या किया नहीं किया ये सब हम कोई मीडिया के इशू नहीं बना सकते। उसकी बाकायदा वो हियरिंग होगी और वो हियरिंग में सब स्पष्ट हो जाएगा। नहीं आता नहीं, एक मिनट आता है। आमच्याकडील राष्ट्रवादी हा अधिकृत पक्ष आमचा आहे, परिपूर्ण वारंवार सांगण्यात येतं की आमचे फोटो वापरायचे नाही, तर तुम्ही पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह वापरू नका असं त्यांना सांगणार का? दुसरा असा मुद्दा आहे की मुख्य प्रदेश कार्यालय त्यांच्या ताब्यात आहे, त्या कार्यालयाचं हक्क तुम्ही कधी सांगणार? मी एक स्पष्ट सांगतो, पक्षाच्या कार्यालयाचा अधिकार आमचा आहे असा गृहीत धरून आम्ही तरीही काही स्ट्रीट फाईटवर आम्ही उतरू इच्छित नाही, कारण आम्हाला माहीत आहे की असं चुकीचं काम करून काय आम्हाला काही कोणालाही फायदा होणार नाही। आम्ही सभ्यतेने आम्ही जे काही आमची लीगल बाजू आहे ते मांडण्याचं काम करू, नाहीतर आम्ही पण पाठवू शकतो, पण नाही, अजिबात असं करायचं नाहीये। कुठलाही म्हणजे असा म्हणजे अशोभनीय काम आम्हाला अजिबात करायची इच्छा नाही आहे। आम्ही परत तुम्हाला सांगतो की आम्ही फक्त नियमाप्रमाणेच आम्ही आमची पुढची कारवाई करत आहोत आणि करणार। आय थिंक ऑल पॉइंट्स आर क्लियर नाउ। लास्ट आणि लास्ट चला नाही लास्ट आणि
तुम्ही सांगितलं. मग 30 तारखेला इलेक्शन झाली का आणि त्याच्यानुसार दादांची नेमणूक असो आपली नेमणूक असो ही झाली का याच्यावर एक स्पष्टीकरण. इलेक्शन 30 तारखेला आम्ही पूर्ण प्रक्रिया आमच्या पद्धतीनं करून ऍफिडेव्हिट सह आम्ही 30 तारखेला इलेक्शन कमिशन मध्ये सबमिट केलं. आता ते खरं खोटं जसं तसं हे याचं उत्तर मी नाही देऊ शकत. ते इलेक्शन कमिशनच्या अधीन आहे.